नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द रॉयल अकॅडमीच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण द रॉयल अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वरून 14 जानेवारीच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्या चालू घडामोडी विश्लेषितपणाने पाहत आहोत. यामध्ये फर्स्ट आपल्याला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे, पहिली जी न्यूज आहे ही न्यूज आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. तेजसचे बळ, हवाई दलाला तेजसचे बळ. आता नेमकं काय तेजस हा जो प्रकार आहे विमानाच्या संदर्भातला हा आपल्याला माहित असला पाहिजे बा. HAL तेजस ही रोमन लिपीमध्ये असतं पा, म्हणजे हलक्या वजनाचे हे लढाऊ विमान आहे. अर्थात यालाच आपण लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट असं म्हणतो पा. म्हणजे इथं आपल्याला दिसतंय पा, लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट. म्हणजे हे जे विमान आहे या विमानाच्या बाबतीत हे पूर्णपणे भारतीय बनावटीचे लढाऊ विमान आहे. सर्वांनी लक्षात ठेवायचं पहा, पूर्णपणे भारतीय बनावटीचे लढाऊ विमान आहे. आता याच्यात काही पार्ट्स जे आहेत त्या संबंधितला डाटा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. 1983 साली LCA हा कार्यक्रम भारत शासनातर्फे हाती घेण्यात आला होता आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गतच 70च्या दशकापासून भारतीय वायुसेनेत रशियन बनावटीच्या ज्या MiG-21 आणि MiG-23 यावर आपली भारतीय वायुसेना डिपेंड होती. त्याच्यावर डिपेंड न राहता प्रामुख्याने आपण म्हणजे भारत हा उत्पादक देश बनला आणि उत्पादक कंपनी जी आहे ती हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड. हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड ही जी कंपनी आहे इथं दिसतंय तुम्हाला पहा, हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड मध्ये तयार झालेल्या स्वदेशी बनावटीच्या 48,000 कोटी रुपयांच्या 83 हलक्या लढाऊ स्वदेशी तेजस विमानांच्या खरेदीला बुधवारी 83 वर का लक्षात ठेवायचं बा, किती 83 केंद्रीय मंत्रिमंडळाने परमिशन दिलेली आहे. म्हणजे नुकतीच चर्चेत असणारी ही न्यूज. या न्यूजच्या अनुषंगाने आता इथे दिसतंय 83 खरेदी करायच्या तेजस विमान संख्या, 30 त्यामध्ये क्वाड्रंट आहेत, 42 मंजूर क्वाड्रंटची संख्या आहे आणि 18 एका स्क्वाड्रन मध्ये विमानांची संख्या आहे. म्हणजे हे सुद्धा आपल्याला दिसलं पाहिजे. एक साधारणतः आपल्याला लक्षात आलं पाहिजे की तेजसचं जे पहिलं उड्डाण होतं ते 4 जानेवारी 2001 ला झालं होतं. समावेश जो आहे तो 17 जानेवारी 2015 ला इथे झाला होता आपल्या सेनेमध्ये. त्यानंतर मुख्य उपभोक्ता जो आहे तो भारतीय वायुसेना हे आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि अंदाजे जर आपण याच्या सगळ्या बाबतीत जर पाहायला गेलो त्याच्या संदर्भातली सगळी, म्हणजे साधारणतः 1998 मध्ये ज्यावेळेस भारताने अणुचाचणी केली होती त्याच्यानंतर तंत्रज्ञानाच्या मदतीवर भारतात बंदी आणण्यात आली होती, तरी सुद्धा तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या विमानाचे तेजस असं नामकरण केलं होतं. म्हणजे आता सध्या चर्चेत असणार जे आहे पण त्याची हिस्ट्री जी आहे ती हिस्ट्री पण आपल्याला माहित असली पाहिजे पा. आणि हिस्ट्रीच्या अनुषंगाने आपल्याला जे काही प्रश्न विचारले जातील त्या बाबतीतही माहित असणं गरजेचं आहे. सुरुवातीला याचं नाव जे आहे ते केवळ LCA लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट म्हणजे हलके लढाऊ विमान असं दिलं होतं. पण नंतर गोव्यात पार पडलेल्या चाचण्यांमध्ये प्रति तास 1350 किमी वेगाने म्हणजे ध्वनीपेक्षा दुप्पट वेग जो आहे तो त्यांनी प्राप्त केला होता. मी इथं दिले ध्वनीच्या वेगाच्या दुप्पट वेगाने उडणाऱ्या तेजसची लांबी. आता आपण ते बघूयात, पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे थोडासा इतिहास जो आहे तो तुम्ही करणं गरजेचं आहे. आता तेजसची जी काही वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्य सुद्धा आपल्याला माहित असली पाहिजे. आता त्याच्या अगोदर मी थोडंसं इथं सविस्तरपणे बोलेल की काय आहे. म्हणजे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली जी बुधवारी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये हे 10 तेजस MK1 ट्रेनर विमानांच्या खरेदीला मंजुरी दिलेली आहे. आता या सगळ्या गोष्टी आहेत, तेजस विमानांमध्ये अशा नव्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने स्वदेशी स्तरावर बघा लक्षात ठेवायचं बा, तेजस विमान 42% कार्बन फायबर, म्हणजे हे वाक्य खूप महत्वाचं आहे, 42% कार्बन फायबर, 43% अल्युमिनियम धातू आणि टिटॅनियमचे बनवलेले आहे. म्हणजे तेजस जे बनवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहित असलं पाहिजे 42% काय आहे ते आपल्याला माहित झालं पाहिजे. कार्बन टक्के म्हणजे 42% कार्बन फायबर आहे, त्यानंतर 43% अल्युमिनियम धातू आणि टिटॅनियमचे बनवलेले आहे. म्हणजे कशापासून बनवलेलं सायन्स टेक मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्याच्यानंतर तेजस विमान हवेतून हवेत म्हणजे एअर इन एअर हेही माहित असलं पाहिजे, आणि हवेतून जमिनीवर म्हणजे हवेतून लँड वरती जो आहे तो मारा करू शकतो बा. तेजस मध्ये जहाज विरोधी क्षेपणास्त्र, बॉम्ब आणि रॉकेट्स आधुनिक उपकरणे लावता येतात. म्हणजे हाही मुद्दा खूप महत्वाचा आहे.
MK1A तेजस हे चौथ्या पिढीतील सुपरसॉनिक लढाऊ विमानांच्या समूहातील सर्वात हलके आणि सर्वात छोटे विमान आहे. सर्वात हलके आणि सर्वात छोटे विमान कुठला, असाही प्रश्न आपल्याला डायरेक्टली विचारला जाऊ शकतो. मग त्या प्रश्नाच्या अनुषंगाने तयारी करणं गरजेची आहे. आता वजन वगैरे जे आहे ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कमी उंचीवरून शत्रूच्या तळांचा अचूक भेद घेण्याची जी क्षमता आहे ती तेजसमध्ये आहे. भारतीय हवाई दलाने तेजस विमानांचं पाकिस्तानच्या सीमारेषेत म्हणजे पाकिस्तानच्या सीमेपाशी तैनात करून ठेवलेले आहे बघा. आपल्याला माहित झालं पाहिजे हवेतच इंधन भरण्याची जी सुविधा आहे ती पण इथं म्हणजे तेजसमध्ये उपलब्ध आहे. विमानाचे 50% सुटे भाग स्वदेशी आणि त्याचे प्रमाण लवकरच 60% वाढवण्याचं गव्हर्नमेंटचं नियोजित आहे. म्हणजे तेजसच्या संदर्भात जर आपल्याला एखादा दुसरा प्रश्न आला तर आपल्याला त्या संदर्भ म्हणजे येऊ शकतो बघा. अनेक वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला त्याचा इतिहास माहित असणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्याला त्याची हिस्ट्री माहित होत नाही तोपर्यंत आपण त्याच्या अनुषंगाने काम करत नाहीये. म्हणजे आता याच्यामध्ये हिस्ट्री सांगायला गेलं तर भरपूर काही गोष्टी आहे. पल्ला 1700 किलोमीटरचा आहे, प्रभाव क्षेत्र 500 किलोमीटरचं आहे. त्यामध्ये उडताना समुद्र सपाटीपासून कमाल उंची 1600 मीटर तेवढंही ते पार करू शकतं. अशा बऱ्याच गोष्टी आहे आणि त्या गोष्टीच्या अनुषंगाने आपल्याला त्याच्यावरती काम करता आलं पाहिजे. त्यानंतर एरोनॉटिकल डेव्हलपमेंट अथॉरिटी भारतीय केंद्र शासनाचा उपक्रम आहे पहा LCA आणि कार्यक्रमाच्या पानावर HAL तेजस विमानाचे तांत्रिक तपशील सुद्धा आपल्याला घेता येऊ शकतात. बऱ्याच गोष्टी आहेत ते तुम्ही करणं गरजेचं आहे. तर या गोष्टीवरती आपण भर दिला तर आपल्याला कसलीच अडचण निर्माण होणार नाहीये. बघूया आपण आपली दुसरी अत्यंत महत्वाची न्यूज जी आहे. पहिली न्यूज पाहिलेली आपण, आता आपल्याला दुसरी न्यूज पाहिजे. दुसऱ्या न्यूज मध्ये प्रामुख्याने समावेश आहे बघा बड्या कॉर्पोरेटचाही व्हॉट्सअपला टाटा. म्हणजे आपल्याला व्हॉट्सअपच्या विषयीची जी काही माहिती आहे सध्या व्हॉट्सअपवरती जे काही व्हॉट्सअपने आपल्यावरती जे काही प्रायव्हसीच्या संदर्भातला विषय होता, गोपनीयतेच्या संदर्भातला विषय जो होता, तर आपण प्रायव्हेट पॉलिसी बद्दल केला होता आणि त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी त्याच्यापासून दूर राहण्याचंच पसंत केलेलं आहे आपल्याला दिसतंय. त्यात प्रामुख्याने देशातील स्टार्टअप कंपन्या, कॉर्पोरेट्स आणि कॉर्पोरेट्स बॉसेसचाही समावेश आहे. या सर्वांनी आता आपले वर्क चॅट आणि अंतर्गत दस्तावेज शेअर करण्यासाठी व्हॉट्सअप ऐवजी सिग्नलला पसंती दिलेली. हे ऍप जे आहे त्या ऍपला पसंती दिलेली आहे. कारण जनरली आता दोन दिवसापूर्वी व्हॉट्सअपने असं सांगितलं होतं की बाबा जो काही बिझनेसच्या संदर्भातला विषय असेल त्या बाबतीतली जी काही सगळी माहिती असेल ती व्हॉट्सअप पूर्णपणे त्याच्यावरती नियंत्रण ठेवेल. त्यामुळे व्हॉट्सअप कडून काय खुलासा आलेला आहे ते पण आपण बघूया. त्यानंतर महिंद्रा आणि महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी नुकतेच सिग्नल इन्स्टॉल केला असून म्हणजे आता हे काही एवढं काही नाही, पण सिग्नलवरचा जो काही भार आहे तो वाढलेला आहे. टाटा समूहाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पण सिग्नलचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. म्हणजे असं आहे, सिग्नल सध्या चर्चेत आहे. ते काय प्रकारचा ऍप आहे ते पण पाहिलं पाहिजे बा. पेटीएमचे सीईओ पण यांनी सांगितलं. आता इथं तुम्हाला एक प्रश्न जोडायला म्हणून विचारला जाऊ शकतो बा, महिंद्रा आणि महिंद्रा समूहाचे चेअरमन कोण आहेत? टाटा समूहाचे चेअरमन कोण आहेत? त्यानंतर आपल्याला इथेही सांगता आलं पाहिजे की पेटीएमचे सीईओ कोण आहेत? म्हणजे जोडायला म्हणून एक या साईडला कॉलम 1 आणि कॉलम 2 असे 2 कॉलम देतील. इकडे देतील सगळे कंपनीचे नाव आणि इकडे सगळ्यांचे चेअरमन असतील. मग आपल्याला इथं आपल्याला दिसतंय बऱ्यापैकी हा डाटा जो आहे ना तो आपल्याला एका ठिकाणी कुठे उपलब्ध होत नाही आणि इथून आपण तो उपलब्ध करून घेणं गरजेचं आहे. आपल्याला जर तो डेटा उपलब्ध झालाय तर आपण त्याच्यावरती काम केलंच पाहिजे. डेटा जर उपलब्ध नसेल तर मग आपल्याला काम करता येणार नाही बघा. मात्र इथं डेटा उपलब्ध आहे. त्यानंतर पहा समोरच्या अंतर्गत संदेशवहनासाठी पण कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअप न वापरण्याचा सल्ला दिलाय पहा. फोन पेचे सहसंस्थापक समीर निगम. आता आपण फोन पे वापरतो, त्याच्यानंतर पेटीएम वापरतो, पण पेटीएमचे सीईओ कोण आहेत असा जर प्रश्न आला तर आपल्याला माहित नसतं. किंवा फोन पेचे सहसंस्थापक कोण आहेत ते पण आपल्याला माहित नसतं. मग इथं सर्वात महत्वाची जी बाब आहे ती काय काय आहे सर्वांनी लक्ष द्या. महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे चेअरमन आपल्याला माहिती आहे आनंद महिंद्रा. त्यानंतर टाटा समूहाचे चेअरमन आहेत एन चंद्रशेखरन. त्यानंतर आपल्याला पेटीएमचे सीईओ माहित असले पाहिजे विजय शेखर शर्मा. आणि त्यानंतर आपल्याला फोन पेचे सहसंस्थापक माहित असले पाहिजे समीर निगम. म्हणजे यांची नावं सध्या चर्चेत आलेली आहेत. उगीच नावं चर्चेत येत नाही आणि अशी नावं आपल्याला मिळत नाही. मग नावं मिळाले तर आपण त्याच्यावरती काय केलं पाहिजे भर दिला पाहिजे. जोड्याला म्हणून 100% हा प्रश्न विचारला जाऊ शकतो बा.
त्यानंतर निम्म्याहून अधिक जणांनी सिग्नलशी जवळ साधले. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांनी आज जनरल व्हॉट्सअप आणि फेसबुकला दूर सारून सिग्नलचा अवलंब करण्याचे आवाहन केले. म्हणजे बघा त्यांनी आवाहन केलेले आहे. मग एलन मस्कच्या संदर्भातली माहिती आपल्याला माहित असली पाहिजे. त्यानंतर सिग्नलच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. जिंदल स्टील अँड पॉवरचे मुख्य मनुष्यबळ अधिकारी विकास अधिकारी जे आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला काय सांगितलेले आहे, पंकज लोचन त्यांचं नाव आपल्याला माहित असलं पाहिजे. यांच्या मते कंपनीने व्हॉट्सअप पासून दूर राहण्यास पसंत केले असून सदैव म्हणजे दैनंदिन संवाद अधिक सुरक्षित मेसेज प्लॅटफॉर्मचा जो सिग्नल किंवा टेलिग्राम आहे त्याचा शोध सुरू आहे. इतकेच नव्हे तर अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीतही व्हॉट्सअपचा विरोध वाढला. म्हणजे व्हॉट्सअपच्या संदर्भातला जो विरोध आहे तो आता वाढायला लागलेला आहे. म्हणजे आपल्या प्रायव्हसी मध्ये जर कोणी घुसत असेल तर 100% त्याचा विरोध आपण करणार आहोत. आता त्याचं डाउनलोडिंग वगैरे वगैरे या सगळ्या बातम्या आहेत ते तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहेत. काय 30 लाख वेळा डाउनलोडिंग झाले सप्टेंबर 2020 नंतर सर्वात कमी डाउनलोडिंग म्हणजे व्हॉट्सअपच्या संदर्भात, बरोबर आहे ना. जर आपल्या प्रायव्हसी मध्ये कोण जाणार असेल तर त्याचं डाउनलोडिंग आपण आपल्या याच्यामध्ये पण येऊन देणार नाही. व्हॉट्सअपने काय खुलासा केला नेमका बघा. डाउनलोडिंग मध्ये घट होत असल्यामुळे व्हॉट्सअपने मंगळवारी एक निवेदन जारी करून नव्या धोरणाचा वैयक्तिक चॅटवर काही परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे. म्हणजे मगाशीच तो शब्द वापरला होता. व्हॉट्सअपने केलेल्या ट्विटनुसार करण्यात येणारे चॅटिंग एंड टू एंड एन्क्रिप्टेडच राहणार आहे. मेसेज पाठवणारा आणि तो स्वीकारणाराच केवळ ते वाचू शकतो. कंपनीचे प्रमुख विल कॅथार्ट यांनी ब्लॉगमध्ये नमूद केल्यानुसार, म्हणजे कंपनीचे जे प्रमुख आहेत विल कॅथार्ट यांनी नमूद केले बा, नव्या धोरणामुळे कोणाच्याही गोपनीयतेचा भंग होणार नाही. याशिवाय जाहिरातींसाठीही डेटा फेसबुक आणि जाहिरातींसाठीचा जो डेटा आहे फेसबुक आणि इंस्टाग्रामशी शेअर करण्यात येणार नाही. म्हणजे आता व्हॉट्सअप कडून बघा एवढे सारा परिणाम दिसायला लागल्यानंतर व्हॉट्सअप कडून नवीन खुलासा आलेला आहे, परंतु हे काही निश्चिती असेलच असं नाही. त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती काम करणं म्हणजे आता सायबर सुरक्षा विश्लेषक ओंकार गंदी यांनी काय म्हटलंय बघा, व्हॉट्सअपने बदललेल्या गोपनीयतेच्या धोरणाचा सामान्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. नव्या धोरणानुसार कंपनी कुणाच्याही चॅट पाहणार नसून तो डेटा विकणारही नाही. सामान्यांच्या गोपनीयतेचा विचार करता फेसबुक आणि गुगलने आपली जवळपास सर्वच माहिती साठवून ठेवली आहे. आपण कुठे जातो, काय करतो, काय विकत घेतो याची इत्थंभूत माहिती त्यांच्याकडे आहे. व्हॉट्सअपच्या नव्या धोरणामुळे घाबरून न जाता सर्वांनी सायबर साक्षर होण्याची गरज आहे. आता सायबर साक्षर होण्याची गरज आहे. आता सायबर हल्ले भरपूर होतात. आता एवढं साक्षरता आपल्यापर्यंत काही अजून आलेली नाहीये. मग असं करणं गरजेचं आहे का बघा. तिसरी महत्वाची न्यूज काय आहे आपल्यासाठी, उमेदवारी अर्ज फेटाळल्यांना उच्च न्यायालयाचे दरवाजे बंद. म्हणजे आता ही न्यूज का महत्वाची आहे तर उच्च न्यायालय या अनुषंगाने ही न्यूज आपल्याला महत्वाची आहे. काय आहे बा, निवडणूक अधिकाऱ्याने छाननीच्या वेळी उमेदवारी अर्ज फेटाळल्यास संबंधित उमेदवाराला त्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागता येणार नाही. बघा म्हणजे काय होतं, पूर्वी मागता येत होती. तसा महत्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठाने बुधवारी दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी राज्यभरातून 350हून अधिक अपात्र ठरलेले म्हणजे हे कधी झालेले आहे, अपात्र ठरलेले जे उमेदवार आहेत त्यांनी पुन्हा उच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत आणि त्या उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर उच्च न्यायालयाने ही जी दरवाजे आहेत त्यांच्यासाठी पूर्णपणे बंद करून ठेवलेले आहेत. म्हणजे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरणाऱ्या मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी छाननी दरम्यान ते फेटाळलेल्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या बाबतीतला हा निकाल आहे. उच्च न्यायालयात दाद मागता येईल असा निकाल उच्च न्यायालयाच्या एका खंडपीठाने दिला होता. तर अशा उमेदवाराचा उच्च न्यायालयात दाद मागता येणार नसल्याचा निर्णय दुसऱ्या खंडपीठाने दिला होता, असं याचिकाकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आलेले आहे. मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत हे महत्वाचं आहे. दीपांकर दत्ता आपल्याला माहित असले पाहिजे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या पूर्ण पीठाने म्हणजे कोणी निर्णय दिलेला आहे ते बघा, मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी. म्हणजे त्या न्यायमूर्तींची जी नावं आहेत ना ती सगळ्यात महत्वाची आहेत, आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि त्यानंतर राज्यघटनेचा अनुच्छेद 226 नुसार त्यात हस्तक्षेपाचा अधिकार नाही. म्हणजे 226 अनुच्छेद 226 या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. चर्चेत आहे अनुच्छेद 226. मग काय अनुच्छेद 226, आपण काय करायचं, राज्यव्यवस्थेचं पुस्तक घ्यायचं, राज्यव्यवस्थेच्या पुस्तकामध्ये अनुच्छेद 226 पाहून घ्यायचा. मग हा कशासाठी वापरला गेलेला आहे, सामान्य माहिती आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे की ही नुकतीच चर्चेत आहे. त्या अनुषंगाने मग 226 बद्दल प्रश्न येतो. मग आपण म्हणतो हा प्रश्न बाहेर कुठे गेलेला आहे, का आलेला आहे, त्याचं रिझन आहे की असं काहीतरी झालेली एखादी घटना असते, त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जातो. म्हणून आपण ते पूर्णपणे जाणून घ्यायचं. बघा तुम्ही सर्वांनी ते पाहून घ्या.
त्यानंतर 1952 सालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार या प्रकरणी घेतल्याचे पूर्ण पीठाने सांगितले. म्हणजे 1952 साली जे काही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल झाला होता त्याचा आधार इथं घेण्यात आलेला होता, असंही इथं सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्यानंतर चौथी महत्वाची न्यूज आहे आपल्यासाठी, इतिहासाचा अभ्यासक्रम बदलण्याच्या हालचाली. आता मी माझ्या लेक्चरमध्ये म्हणजे गेल्या 10 वर्षापासून या सर्व बाबीचा म्हणजे शिकवतानाच्या या सगळ्या अनुभवामध्ये मी नेहमी म्हणायचो, हिस्ट्री हीज स्टोरी. हिस्ट्री या शब्दाचा अर्थ हीच स्टोरी, म्हणजे त्याची स्टोरी अभ्यासक्रमामध्ये आतापर्यंत आपण वाचत होतो. म्हणजे जे काही आपण म्हणतो पुरुष सत्ता, त्यांची स्टोरी आपण वाचत होतो. हर स्टोरी येणं खूप अपेक्षित होतं. मग मी नेहमी म्हणायचो की विद्यार्थिनींनी काय केलं पाहिजे, की आता कमल पाणी भर मोहन अभ्यास कर, असा जो काय अभ्यासक्रमामध्ये लिहिलेला भाग होता त्याच्यामध्ये बदललं पाहिजे, की मोहन पाणी भर कमल अभ्यास कर, काहीतरी चेंज झाला पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो स्त्री पुरुष समानता, जोपर्यंत इथं काही बदल होणार नाही किंवा पुस्तकामधून बदल होणार नाही, तो तसं समाजामधून बदल होणार नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आता नेमकं इथं न्यूजच्या बाबतीत काय आपण बघूया. गार्गी मैत्रेय सह, लक्षात ठेवा, इतिहासातील प्रभावशाली स्त्रियांचा येत्या काळात इतिहासाच्या पुस्तकात समावेश होण्याची शक्यता. द रॉयल अकॅडमी पुण्याच्या युट्यूब चॅनलवरती एक लेक्चर टाकलेले आहे 2017, 2018 आणि 2019च्या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये आलेले जे पेपर आहे, या पेपरमध्ये मी डायरेक्ट दाखवलेले की 2017ला किती महिलांवरती प्रश्न आलेले आहेत, 2018ला किती महिलांवरती प्रश्न आलेत आणि 2019ला किती महिलांवरती प्रश्न आले. जवळपास 40 ते 50% महिला प्रधान म्हणजे महिलांच्या संदर्भात ते प्रश्न आलेले आहेत. मग विचार करण्याची शक्यता की इतिहास हा विषय आपण निवडत असताना किंवा वाचताना 5वी ते 10वी पर्यंत वाचत असताना स्त्रियांच्या संबंधित काही घटना ज्या पुस्तकामध्ये आहेत, त्या घटनांचा जो आढावा आहे तो घेणं अपेक्षित आहे. त्यावरती जास्तीत जास्त आपण काम केलं पाहिजे पहा. मग आता एनसीईआरटी मध्ये नेमकं काय होतंय, इतिहासाच्या पुस्तकात यांचे समावेशन होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या अभ्यासक्रमात बदल करण्याची जे काही हालचाली चालू आहेत, त्यात देशभरातील सर्व राज्य मंडळ, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांचा खासगी मंडळांसाठी अभ्यासक्रमाचा जो आराखडा आहे तो बघा. त्यानंतर एनसीईआरटीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात येत्या काळात काही बदल होण्याची शक्यता. संसदीय समितीची नुकतीच याबाबत बैठक पण झालेली आहे. भारताचा इतिहास विविध कालखंडातील इतिहासाला योग्य स्थान मिळावे, त्याच्यानंतर इतिहासातील प्रभावशाली स्त्रियांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा या दृष्टीने अहवाल होता. सध्या शिक्षण धोरण आराखड्यानुसार अभ्यासक्रमात अनुषंगिक बदल करण्यासाठी एनसीईआरटीची समिती सध्या काम करत आहे. त्या अनुषंगाने इतिहासातील काही भाग वस्तुस्थितीनुसार नाही असं अनेकांचं मत आहे. अनेक मोठ्या व्यक्तींची चुकीच्या पद्धतीने मांडलेली जी काही माहिती आहे ती किंवा घटक वगळणे, भारतीय इतिहासातील विविध कालखंडाच्या इतिहासाला योग्य प्राधान्य देणे. त्यानंतर सर्वात महत्वाचं इथं बघा, गार्गी राणी लक्ष्मीबाई असेल, चांदबिबी असेल, झलकारीबाई असेल यांचा अभ्यासक्रमात समावेश करणं असं उद्देश बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेत झालाय. मग तुम्ही सर्वांनी काय करायचं, इतिहासाचा अभ्यास करताना आता बघा, ही चर्चा एनसीईआरटीच्या संदर्भात झालेली आहे. महाराष्ट्रातील माणसं 100% या चर्चेच्या अनुषंगाने काही ना काहीतरी रीड करणार आहेत. मग काही ना काहीतरी रीड करत असताना आपल्याला माहित काय झालं पाहिजे, की बाबा गार्गी मैत्रेय संदर्भातली एक माहिती काहीतरी, राणी लक्ष्मीबाई यांच्या संदर्भातला एखादा प्रश्न किंवा चांदबिबीच्या संदर्भातला प्रश्न किंवा झलकारीबाई यांच्या स्वभावाचा प्रश्न. आता हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न आताच्या येणाऱ्या राज्यसेवेला नसतील, तर हे संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे आपली 11 एप्रिलला होणारी जी संयुक्त पूर्व परीक्षा आहे, या पूर्व परीक्षेला कदाचित हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. म्हणजे आपण त्या अनुषंगाने काम करणं गरजेचं आहे. आता हे तुम्ही सगळं बघून घ्या किंवा या सर्वांच्या बाबतीत गार्गी मैत्रेयसह किंवा राणी लक्ष्मीबाई, चांदबिबी, झलकारीबाई यांच्या बाबतीतला एक स्पेशल व्हिडिओ जो आहे, मी तो आपल्याशी म्हणजे आपल्या द रॉयल अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरून शेअर करेल. त्याच्यानंतर पुढची जी न्यूज आहे ती बघा, मुघल हिस्ट्री व्हाईट वॉस्ट इन टेक्स्ट सेट टू एज्युकेशनिस्ट. म्हणजे आपल्याला द हिंदू मध्ये ही बातमी आलेली आहे. द हिंदू मधल्या बाबतीत आता काय मी पूर्ण बातमी वाचत बसत नाहीये, परंतु ही बातमी एकदा तुम्ही एनसीईआरटीच्या बाबतीत आता जे सांगितलं त्याच अनुषंगाने आहे. ती अनुषंगाने असल्यामुळे मी तिथे समोरच घेतलेले. एनसीईआरटी इज करंटली इन द प्रोसेस ऑफ रिवायझिंग टेक्स्ट बुक. ओके, आताच ते सांगितलेले याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. मग डायरेक्टर ऑफ एनसीईआरटी सीबीएसई चेअरमॅन सेक्रेटरी ऑफ स्कूल एज्युकेशन यांची जी बैठक झाली त्याबद्दल आपण बोललेलो. मुघल इरा had been whitewashed and their roles as in words had been muted, they claim.
म्हणजे याच्या संदर्भात एक कमिटी नेमून याच्यावरती काम होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे सगळं पाहणं गरजेचं आहे. मी एक म्हणजे याच्याबद्दल बोलणारच आहे. इंडियन हिस्ट्रीमध्ये ग्रेट वुमन इन इंडियन हिस्ट्री त्या बाबतीतला आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहे. आपण त्याच्यावरती सुद्धा भर देणार आहोत. त्यानंतर बघा अमेरिकेत महिला कैद्यास मृत्यूदंड अशी एक न्यूज आहे आजच्या लोकसत्तामध्ये. मग लोकसत्तामध्ये असलेल्या या न्यूजच्या संदर्भातला जो काही डेटा आहे तो पण आपण पाहणं गरजेचं आहे. म्हणजे नेमकं काय घडलेलं आहे त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ऐका ना, लेक्चर चालू आहे, रेकॉर्डिंग करतोय. हा, फोन करतो लगेच. बघा अमेरिकेत महिला कायद्यास मृत्यूदंड. कन्सान्स येथील एका महिलेला बुधवारी ठरल्याप्रमाणे मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. म्हणजे आपल्याला इथं त्याही गोष्टी ज्या आहेत ना त्या माहित असल्या पाहिजे की बाबा काय नेमकं झालेलं आहे आणि कशाच्या संदर्भातली ही न्यूज आहे. त्याचं रिझन आहे या महिलेने काय केलं होतं, मिसुरीत एक भाग जो आहे एका गर्भवती महिलेचा गळा आवळून तिचे पोट फाडून बघा किती भयानक कृत्य केलं होतं. गर्भाशयातील बाळालाही कापून टाकलं होतं. म्हणजे 7 दशकामध्ये अमेरिकेमध्ये महिला कायद्यास 7 दशक म्हणजे 70 वर्ष आपल्याला माहित असलं पाहिजे किंवा पहिल्यांदाच मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलेली आहे. आणि या मृत्यूदंडाचं जे काही समर्थन आहे ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे. म्हणजे ही पद्धत जी आहे 17 वर्षानंतर तर परत अंमलात आणलेली आहे. पण इथं 7 दशक, इथं 17 वर्षानंतर थोडंसं कन्फ्युजियस स्टेटमेंट आहे इथं. आपण बघूया त्या बाबतीत. लिसा मॉन्टगोमेरी वय 52 म्हणजे ही आहे महिला जिला मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे. प्राणघातक इंजेक्शन देऊन तिच्या मृत्यूदंडाची अंमलबजावणी टेरे हॉट इथे केलेली बा येथील कारागृहात संपुष्टात आलेली आहे. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी पण असतात ज्या महत्वाच्या आहेत, आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर भारत पॅसिफिक धोरणाची जी कागदपत्र आहेत ती उघड झालेली आहेत. ते पण आपल्याला माहित असलं पाहिजे काय सत्तेवर पाय ठेवण्याचा मार्ग आहे. डोनाल्ड ट्रम्प संदर्भातला चालू आहे. चीनला काबूत ठेवण्यासाठी आपल्या कारकिर्दीत तयार केलेल्या आणि आकार दिलेल्या भारत पॅसिफिक धोरणावरची कागदपत्र म्हणजे चीनला ताब्यात ठेवण्यासाठी भारत पॅसिफिकची जी काही कागदपत्र होती कराराची ती आता राजनैतिक, लष्करी आणि गुप्त वार्ताविषयक मदतीच्या माध्यमातून भारताच्या उदयाला चालना देण्याच्या धोरणाचा समावेश होता. पण सर्वांनाच कल्पना होती मात्र ती गोपनीयतेतून बाहेर काढण्याची डिक्लासिफिकेशन मुदत 2042 बघा सगळे ठरलेले असताना ट्रम्प यांच्या अखेरच्या दिवसात ती सविस्तर उघड करणे आश्चर्यकारक मानले जातं. असं व्हायला नव्हतं पाहिजे पण ते करायला लागले. हे धोरण जाहिरात उघड करण्यात आल्यामुळे चीनबाबत हळूहळू कठोर होत गेलेल्या आणि आकाराला येणाऱ्या अमेरिका चीन भारत धोरणाशी सुसंगत वर्तणूक ठेवण्याबाबत आगामी बायडेन प्रशासनावर दबाव वाढणार आहे. म्हणजे बघा राजकारणाच्या पलीकडं आपण म्हणतो की गेले नाही पाहिजे तिथं, परंतु हे राजकारणासाठी वैयक्तिक लाभासाठी काही करू शकतात असं होता कामा नये. त्यावरती पूर्णपणे काय बंदी असली पाहिजे बा. आज हे धोरण गोपनीय मुक्त करण्यात आल्यामुळे पारदर्शकतेसह अमेरिकेची भारत पॅसिफिकवरची आणि या भागातील आमचे मित्र देश जे भागीदार आहेत सामरिक बांधिलकी दिसून आलेली आहे. ट्रम्प यांचे राष्ट्रीय अध्यक्ष सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी म्हटलं होतं. पण ते काही नाहीये. आपले स्वातंत्र्य सार्वभौमत्व चीनी कम्युनिस्ट पक्षाने कल्पना केल्या सामायिक भवित्याकडे गहाण टाकण्याबाबत चीन भारत पॅसिफिक राष्ट्रावर दबाव म्हणजे वाढता दबाव जो आहे त्या अनुषंगाने होतं बा. मुक्त व खुल्या भारत पॅसिफिक क्षेत्राबाबतचे त्यांचे मूल्य जे आहेत आता हे काय ते त्यांची इच्छा काही असू शकते. याच्यावरती आपण थोडस भारत पॅसिफिक करार जो झाला होता तो कोणामध्ये झाला होता, कोणत्या 2 देशामध्ये झाला होता आणि त्याच्यामधले नेमके करार कशा बाबतीतले होते अशा अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढची न्यूज अत्यंत महत्वाची न्यूज आहे बघा. कोरोनाचे दुसरे वर्ष अधिक कठीण असं पुणे म्हटलेलं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे पुणे म्हटलेलं भारतामध्ये 16 जानेवारी पासून लसीकरणाला सुरुवात होते. महत्वाचा मुद्दा आपल्याला तारीख विचारली जाईल. 3 कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि फ्रंटलाईन जे वर्कर्स आहेत त्यांना लस जी आहे ती दिली जाणार आहे प्रामुख्याने. आपल्याला माहिती आहे की सध्या खूप असे म्हणजे फोटो वगैरे आपण वर्तमानपत्रातून न्यूजपेपर म्हणजे किंवा न्यूज चॅनल मधून बघतोय. आता बघा मायकल रेयान ही एक व्यक्ती आहे हेल्थ इमर्जन्सी प्रोग्रामच्या कार्यकारी प्रमुख आहेत. हेल्थ इमर्जन्सी प्रोग्राम जो हुचा आहे
मायकल रेयान त्यांच्या बाबतीत पण लक्षात ठेवायचं बघा. हुने 11 मार्च करोना व्हायरसच्या संक्रमणाला एक जागतिक महासाथ असं म्हटलं होतं बा 11 मार्चला. तोपर्यंत काय म्हणजे असं काय स्टेटमेंट झालं नव्हतं. जगात सर्वाधिक फटका जर कोणाला बसला असेल तर अमेरिकेला बसलेला आहे करोनाच्या बाबतीत आणि दुसरा नंबर आहे भारताचा. त्याच्यातही सर्वाधिक मृत्यू जर पाहिले तर ते भारतामध्ये आहेत आणि 2 नंबरला आहे ब्राझील. म्हणजे अशा अनुषंगाने पण आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. डिटेल माहिती काढत जा. डिटेल माहिती महत्वाची बघा. त्यानंतर दुसरी याच्यातली न्यूज आहे बघा सिरमच्या बाबतीत. सिरमचा जो बॉक्स आहे, सिरमच्या ज्या काही तिथून जे काही गाड्या निघाल्या होत्या, त्या गाड्या सर्व दूर पोहोचलेल्या आहेत. पण त्या आतला जो बॉक्स आहे, खोकं जे आहे, त्या खोक्यावरती एक टॅगलाईन होते, सर्वे संतू निरामया. म्हणजे या टॅगलाईनच्या संदर्भात आपल्याला हा संदेश दिला गेलेला आहे. म्हणजे मे ऑल बी फ्री फ्रॉम डिसीज. सर्वांनी या आजारापासून काय राहायचंय, रोगापासून दूर राहायचंय किंवा दूर झालं पाहिजे असा एक संदेश जो आहे, सर्वे संतू निरामय असा संदेश सिरमच्या त्या बॉक्सवरती खोक्यावरती लिहिलेला आहे. त्या अनुषंगाने आपल्याला याच्यावरती सर्वे संतू निरामयाच्या संदर्भातला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. त्यानंतर तिसरी महत्वाची न्यूज लुजैन अल हातलुल एक सौदी अरेबियातील सामाजिक कार्यकर्ती आहे. सध्या चर्चेत आहे. काय नेमकी चर्चेत आहे तर स्त्रियांच्या अधिकारासाठी ती लढते. स्त्रियांच्या अधिकारासाठी नेमकी काय लढते तर साधारणतः आपल्याला सगळ्यांना सांगता आलं पाहिजे पहा. स्त्रियांचा जो काही सर्व अधिकार आहे म्हणजे अगदी बाईक चालवण्याचा असेल किंवा साध्या साध्या गोष्टी भरपूर अशा गोष्टी आहेत की त्या गोष्टीसाठी ती लढते. आणि नेमकं काय झालं होतं की त्याच्यावरती बऱ्याच लोकांनी आक्षेप घेतला होता आणि या आक्षेपामुळेच ती सामाजिक कार्यकर्ती लढते आहे. काय काय नेमकं होतं बघा. भारतामध्ये मात्र हे नाहीये तर ते तिकडं होतं बघा. म्हणजे तिचा मूळ उद्देश आहे की ती पुरुषी पालकत्व नाकारते. म्हणजे काय, एकट्या स्त्री घराबाहेर पडू शकत नाहीत, बँकेत जाऊ शकत नाहीत, खरेदीला जाऊ शकत नाहीत, पासपोर्ट काढण्यापासून लग्न करण्यापासून ते घटस्फोट घेईपर्यंत सर्व अधिकार तिच्या घरातील पुरुषाला आहेत. त्यांनी परवानगी दिली तरच ह्या गोष्टी ती करू शकते. यालाच आपण काय म्हणतो पुरुषी पालकत्व असा जो कायदा आहे त्याला ती विरोध करते. म्हणून ही चर्चेत आहे आणि तिला आता 6 वर्षाची शिक्षा झालेली पहा. कारण मी सांगितलं पुरुषी पालकत्व नाकारते. केवळ स्त्रियांचे स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, मानवी हक्क मागितले म्हणून तिला ही शिक्षा भोगावी लागते बा. बऱ्याच गोष्टी म्हणजे तिने 2018 मध्ये दुसरा पण गुन्हा केला होता. म्हणजे स्त्री असून गाडी चालवण्याचा जो गुन्हा होता तिकडे करू शकत नाही. भारतामध्ये खूप चांगलं आहे. म्हणजे भारतातील स्त्रिया चूल आणि मूल सारून 4 भिंतीच्या बाहेर निघून गेलेले आहेत. स्त्रीचं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालेले आहे. म्हणजे बघा 26 जानेवारी 1950 ला भारतात संविधान जसं लागू झालं, भारत जसा प्रजासत्ताक राष्ट्र बनला, पहिल्याच निवडणुकीमध्ये भारतीय स्त्रियांना मतदानाचा अधिकार सुद्धा प्राप्त झाला होता. म्हणजे कुठलंच आंदोलन, मोर्चा किंवा परिश्रम करावा लागले नाहीये. आता तो मुद्दा पण मी सांगितला हिस्ट्री, हर स्टोरी. तसंच तोच मतदानाचा अधिकार जो सौदी अरेबियातील स्त्रियांना 2015 मध्ये मिळतो. म्हणजे आपल्यानंतर तब्बल 65 वर्षांनी बघा म्हणजे विचार करण्यासाठी बाब आहे. खूप भयानक परिस्थिती आहे. म्हणून ही आत्ताची न्यूज आहे, रिसेंटली चर्चेत आहे. न्यूज वरती आपण बघितल्या. सगळ्यांनी या सर्व गोष्टी ज्या आहेत व्यवस्थित वाचायचे, व्यवस्थित वाचून घ्या. तुमच्या बुक्स मध्ये याच्या नोट्स काढा. प्रश्न विचारले जातील. खूप डिटेल मध्ये आपण याविषयी बोलतोय. खूप सुंदर पद्धतीने सांगतोय. म्हणजे आता जे काही चालू घडामोडीचे बाब आहेत असंच मी आता तुमच्याशी शेअर करताना कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं आपल्याला व्हॉट्सअपच्या बाबतीत पाहिलं की 4 लोक 4 कंपन्या त्यांचे जे काय अधिकार असतील अशा अनुषंगाने प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशी चर्चा मी आपल्या फास्ट ट्रॅक रिव्हिजन बुक जे आहे आपलं नोटबुक जे आहे म्हणजे फास्ट ट्रॅक रिव्हिजन नोट्स नावाचं जे पुस्तक द रॉयल अकॅडमीने पब्लिश केलेलं आहे. सध्या ते राज्यसेवेसाठी आणि PSI-STI साठी अत्यंत उपयुक्त आहे. ते तुम्ही घेऊन आवर्जून वाचा. अशाच न्यूज ज्या आहेत ते आपण दररोज डेली देणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.